काय करताय? अहो घड्याळाचं सेल बदलतोय. कशाला? अहो म्हणजे काय वेळ नको का बघायला? बंद पडलाय घड्याळ ते. अहो मी असताना सेल कशाला पाहिजे घड्याळ? म्हणजे बिना सेलचं पण घड्याळ चालू शकतं ना. पण कशाला? हे बघा सुरू झालं. हे बरोबर आहे, पण मग आता या सेलचं काय करू? ते दुकानदाराला परत देऊन टाका ना. अहो म्हणजे त्याचं उगाच नुकसान. मला काय झालं? तुम्ही असं असं का करताय? अहो 2-3 दिवस झाले हो दुखते, बरीच होत नाहीये. मला तुम्हाला किती वेळा सांगितलंय तुम्हाला त्रास होत असेल तर मला सांगा म्हणून. थांबा मी ठीक करते. नको नको नको. अरे किती वाजवू नका, तुमचे हात दुखायला लागतील. व्यायाम केला की होईल बरं. उद्यापासून सुरुवात करतो. तुम्ही नेहमी करायचा व्यायाम? आधी करायचो लहानपणी. वडील घेऊन जायचे सकाळी धावायला. नेहमी म्हणायचे व्यायामामुळे शरीर ना एकदम सुदृढ राहतं. उद्यापासून सुरुवात करतो. उद्यापासून कशाला? आजपासून सुरू करूया. मी आधी करते तुमच्या बरोबर. नको नको आता नको. आता कशाला सुरुवात करायची? आता तुम्हाला पण कामं असतील, मला पण कामं असतील. उद्यापासून करूया. नाही मी माझ्या कामांचं बघते. आपण व्यायाम आतापासून सुरू करूया. अहो ऐका. नाही मी तुमचं काय बी ऐकणार नाहीये. आता व्यायाम करायचं म्हणजे करायचं. या तुम्ही इकडे. असं काय? हा या. मास्टर्या ही फिरत चालेत तुझी? माझी पोरगी घरात नाही म्हटल्या बरोबर असले गुण उधळतोस तू? आणि काय काय भवाने लाज नाही वाटत तुला हे असलं काय करत बसायला? काय सुबाई तुमचं काहीतरी बरोबर आहे. मला ना तू आधी साधा भोळा वाटलेलास, पण तू तर चांगलाच पोचलेला आहेस रे. माझ्या पोरीच्या मागे ते चाळे चालतात तुमचे. सासूबाई ऐकत एक शब्द तोंडातून काढू नकोस. लाज नाही वाटत तुला हे असं काय करताना? अरे मेल्या, माझ्या पुरीच्या आयुष्याचा सत्यानाश केलास तू. मास्टर्या तुला ना मी सोडणार नाही. शोभा येऊ दे. तुम्ही तिच्या मागे काय काय करता ना ते सगळं सांगणार आहे मी तुला. सासूबाई आम्ही काय ते देवा कसली दुर्बुद्धी सुचली मला, म्हणून तिच्यावर तुझं लग्न लावून दिलं मी. बघा तुम्हाला आता दोघांना मी कसं करते ते. ऐका. कधी आहे लग्न? पुढच्या महिन्यात. साडी घेतलीस? नाही ना अजून. हे नंतर. हे घ्यायला जाशील ना तेव्हा मला घेऊन जा बरोबर. 2-3 हजाराची साडी घेऊ. अगं माझी बबी मावशी नाही का, तिच्या मुलीच्या लग्नाला मी चांगली 2.5 हजाराची साडी काढली होती. हो मग मला कधी दाखवली नाही ती. नाही अगं नंतर घातलीच नाही ना, वर पेटीत आहे. अच्छा. हा काय आहे ना तशी वेळच नाही आली ग. म्हणजे कुणाचं असं लग्नच नाही आलं ना जवळचं. एवढी 2.5 हजाराची साडी. नंतर जेव्हा काढेल ना बाहेर तेव्हा तुला दाखवेल. नक्की दाखवा. काय झालं बोंबलाला? मला तुझ्याशी काय बोलायचं? चल ना हात. नाही थांब जरा लताशी बोलते. लताशी बोलते. अगं अगं काय झालं ते सांगशील का? बाई काय झालं? आता मलाच विचार काय झालं. शोभे तुला मी किती वेळा सांगितलंय मास्टरला भानूला एकत्र सोडू नको. झालं बाई तुझं पुन्हा सुरू झालं. अगं नको गैरसमज करून घेऊस. शोभे आज तर कहरच झालाय. मास्टर भानूला चक्क मिठी मारायला गेला होता. ऐन वेळी मी पोचले म्हणून काय गडबड झाली नाही. बर शोभे तुझा नवरा तुझ्या हातून निसटत चाललाय. आई असं काहीही होणार नाही. तू मोहने आणि भानूवरनं उगाच संशय घेतेस. थांबवे. शोभे मी ना तुला सिद्ध करून दाखवू शकत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेव. हे सगळं खरं आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत ना मी तुझा संसार वाचवणारच. झालं संपलं तुझं. चांगली बोलत होते तर लताशी तिच्या मावस नंदेचं लग्न आहे म्हणून ते आली मला घेऊन. अगं इथं तुझा संसार मोडायला लागलाय आणि तुला त्या लताच्या मावस नंदेच्या लग्नाचं पडलंय. आपल्याला काहीतरी करायला हवं हा शोभे, जेणेकरून ही भानू मास्टरचा पिच्छा सोडेल. आता काय करणार आहेस तू? लग्न? तू भानूचं लग्न? काय भानूचं लग्न? हा शोभे आपण भानूचं लग्न करूया. म्हणजे कायमचा विषय मिटला, त्रास मिटला, तुझ्या संसारावरचं सावट गेलं. आई तुझ्या डोक्यात हे काय खूळ आलंय? अगं भानूचं लग्न झालं, ती निघून गेली तर घरातली कामं कोण करणार आहे?
त्या शांतेला परत आणण्याचा डाव आहे तुझा. आई, हे होणार नाही. मी आधी सांगते तुला, मी भानूला खूप कमी पैसे देते आणि त्या पैशामध्ये कुणी बाई तयार होणार नाही. शोभे, तू काही काळजी करू नको. आता लग्नानंतर ते पुन्हा काम करू शकतेस की. हा, काही पण करू ना शोभे, पण भानूचं लग्न लावून देऊया. हा, भानुमती, आता तुला कोण वाचवतं तेच बघ. मी फक्त मीच आहे तुझ्यासाठी. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण काय करू, सांगण्याची हिंमतच होत नाही. फक्त तुझी एक झलक पाहण्यासाठी ना तासन तास मी बाहेर उभा असतो ग. हे चाळीतले जेव्हा तुझ्याकडे कसल्या कसल्या नजरेने बघतात ना, तेव्हा मला खूप राग येतो ग. पण मी हक्काने काहीच करू शकत नाही ग. कोण आहे मी तुझा? पण आता मला तुझा कोणीतरी बनायचंय, तुझ्याशी नातं जोडायचंय. आणि तुला सांगतो, तो दिवस नक्की येईल, नक्की येईल. अरे, तुझ्याशी बोलत बसलो ना की वेळ कसा जातो कळतच नाही. नंतर बोलतो हा, तुझ्याशी उशीर झालाय, मला जरा बाहेर जायचंय. हा, बाय. अच्छा, हा भानूच्या चित्राशी बोलत होता. भानू प्रकरण जामच सिरियस दिसतंय. तरी मी ह्याला इतके दिवस म्हणतोय, काका कपाट उघड, आपण पेस्ट कंट्रोल करूया, तर हा चावी का देत नाही. आत्ता कळलं मला हा चावी का देत नाही ते. पण काकाचं काहीतरी जमलं पाहिजे, म्हणजे आपली लाईन क्लिअर होईल. आणि आपल्यालाच काहीतरी करायला लागेल. दिसली का रे भानू? नाही ना यार, सकाळपासून अँगल लावून उभा आहे, अजून दिसली नाही यार. भानूचं दर्शन झालं ना की दिवस कसा मस्त जातो. हा? मस्त आय आय आय, नुसता दूर होतोय बघ दिवसभर. ए नुसता दूर, अरे भानूकडे बघणं सोडा आता. काय रे? हे मन्या, आता तू सांगणार का आम्हाला कुणाकडे बघायचं आणि कुणाकडे नाही? हा, सांगायला सांगू का मनीकडे कोण बघतं ते? काकीला सांगू का भानूकडे कोण बघतं ते? ए, गप ना, नको गप. घाबरू नको, नाही सांगत. अरे पण तुमची लग्न झालेत ना, तो काका माझा तिकडे बिन लग्नाचा आहे, त्याच्या लग्नाचं बघा ना ते काहीतरी. काकाचं लग्न. अंजली काकी, माधुरी काकी. गप ना मन्या, गप ना. हा? तू तर मनावर घ्यायला लागला यार. बघू ना आपण तुझ्या काकासाठी कोणतरी चांगली सुंदर एखादी बाई. अरे बघायची गरज नाही, त्यांनी बघितले, आपल्याला फक्त सेटिंग लावायचे. कोण? कोण काय? भानू. भानू? अरे भानू माझी काकी होणार आहे आता. काय सम्याचं लग्न, ते पण भानूशी? म्हणे अरे कधीच होणार नाही. हा तुझा सम्या काका आहे ना, दिसेल त्या मुलीवर लाईन मारत असतो. मन्या, तुला एक प्रेमळ सल्ला देऊ काय? तू ना तुझ्या काकाच्या लग्नाच्या भानगडीत पडू नको, नाही तर आयुष्यभर तू बिना लग्नाचा राहशील. अरे असं नाहीये रे, नाही? आता काका बदललाय माझा. त्याने आता फक्त भानूवर फोकस करायचं ठरवलंय. त्याच्या मनात आणि कपाटात फक्त भानू आहे. त्याने असं स्केच लावलंय भानू, तो बोलतो तिच्याशी. आणि कसं आहे रे, त्याला आता गरज आहे ना भानूची, मग त्याला लग्न करायचंय ना तिच्याशी. मग तुम्ही मदत करा ना. अरे नाही होणार लग्न. आणि कसं आहे ना मन्या, तुझा काका असेल लाख उतावळा लग्न करायला, पण भानू तयार झाली पाहिजे ना. आणि हा समय आहे ना, भानूच्या वयाच्या दुप्पट आहे, कळलं का? कुठच्या जमान्यात राहतोस तू? वय बघून प्रेम नाही केलं जात. आता तू शिकवणार आम्हाला? नाही तर काय. ठीक आहे, आता तो लग्न करून आणेल ना भानूला, तेव्हा कळेल तुम्हाला. अरे मोन्या, काय रे?
काय करतोस? ते जरा एक पाकिट राहिलं होतं घ्यायला आलो होतो रे. जेवण वगैरे झालं की नाही? झालं आत्ताच झालं आणि खाली आलो. माझं पण आत्ताच झालं. अरे हे मोन्या, तो आपला हा भेटला होता शाळेतला रे, दिन्या रे. दिन्या? दिनेश रे, दिनेश काटे. दिनेश अरे काटे? तो तुला मारायचा नाही का सारखा सारखा? खूप मार खाल्लायस तू त्याचा. अरे तो बघ रे, असं सारखा केस उडवत चालायचा. हो आठवलं दिनेश काटे. हा हा. हो. अरे आता खरोखरच डोक्यावरचे सगळे केस उडालेत त्याच्या. अरे टक्कल पडलंय त्याला. कमाल आहे, टक्कल पडलं. अरे हे मोन्या, आणि तुला ती किशोरी आठवते का रे? किशोरी? अरे ती रे, सुंदर दिसायची ती. आपण नाही का लाईन मारायचो तिच्यावर. हे आपण नाही, तू लाईन मारायचंस तिच्यावर. अरे मी कागदावर नाही कधी लाईन मारली, तिच्यावर कुठली लाईन मार? बरं बाबा, मी लाईन मारायचो. हा, काय झालं काय? तिचं भेटली होती? ती नाही भेटली रे. शाळा संपल्यापासून कुठे गायब झाली कोणास ठाऊक. ए मोन्या, अरे या भानूला बघितलं ना की मला या किशोरीची आठवण येते रे. सेम हसणं, सेम वागणं, सेम बोलणं, सगळं अगदी सेम. नाही, फक्त नाव आणि चेहरा वेगळा. हा. ए मोन्या, ए मोन्या, मला तिच्याशी लग्न करायचंय रे. कर की, पण आता शाळा सुटल्यानंतर भेटली नाही म्हणतोस तू, किशोरीला शोधणार कुठे? अरे अरे मी त्या किशोरी बद्दल नाही बोलत आहे रे. अरे कसं सांगू तुला. ए मोन्या, अरे मला भानू बरोबर लग्न करायचंय. काय? अहो रे, अरे म्हणजे माझं ना खूप प्रेम आहे तिच्यावर. मोन्या हे बघ, तुला सांगतो, ती घरकाम करते ना म्हणून मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी खरोखर मनापासून प्रेम करतो रे तिच्यावर. म्हणजे मोन्या, म्हणजे बघ, असं समज की मी 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 भानूला मागणी घालतोय रे. अरे पण समीर, असं नाही होऊ शकत. का? ए मोन्या, हे बघ, मी तुझी शपथ घेऊन सांगतो, मी यापुढे कोणत्याच मुलीकडे बघणार सुद्धा नाही. पण तू नकार नको देऊस रे. पाहिजे तर मी तिच्या घरच्यांनाही कन्व्हिन्स करतो ना. मोन्या, हे बघ, मी तिच्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे ते. समीर, तरीही हे नाही होऊ शकत. म्हणजे मोन्या, काही प्रॉब्लेम आहे काय? ए मोन्या, अरे सांग ना, मला सांग ना. अरे काय माहितीये का, आम्ही या जगातली नाहीये. हो मला माहिती आहे. माहितीये? अरे ती या जगातली असूच शकत नाही. अरे असाच नाही का मी तिच्या प्रेमात पडलो. तसं नाही रे समीर, तुला समजत नाहीये. अरे आम्ही परी आहे, परी. अरे हो, मला माहिती आहे ती परी आहे. आणि माझं आयुष्य यापुढे मला या परी बरोबर परी कथेसारखं काढायचं रे. ए मोन्या, प्लीज काही कर आणि माझं लग्न लावून दे रे. मोन्या प्लीज प्लीज, माझं हे एक फक्त काम कर रे. यापुढे मी तुला दुसरं कोणतंच काम सांगणार नाही. मोन्या प्लीज, हे एक काम करशील ना तर माझ्यावर खूप उपकार होतो. सुभावनी मावशी, काय आज सकाळी सकाळी? अरे पेपरात वाचलं ना, सकाळचा मुहूर्त चांगलाय म्हणून तर आलो. आई, तू गप ग. मावशी कसला मुहूर्त? अरे तुझ्यासाठी स्थळ आणले. काय? हो, तुझ्यासाठी मी स्थळ घेऊन आले. आपल्या ओळखीतलीच मुलगी आहे, छान आहे काय? आणि तुला पण आवडेल बघ. मावशी एक मिनिट, मला लग्नच करायचं नाही. म्हणजे काय आहे की माझ्या मनात अगोदरच कोणीतरी आहे आणि आता मी दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकत. अरे समीर, मला तुझं मन कळलंय म्हणून तर आले ना तुझ्याजवळ. अरे
मुलीचं नाव तर ऐकून घे. अहो पण मला लग्नच करायचं नाहीये. अरे भानूचं स्थळ आणले मी तुझ्यासाठी. अहो कोणतंही स्थळ. काय म्हणालात तुम्ही? भानू? भानूचं स्थळ माझ्यासाठी आणलंय? हो हो, भानूचं स्थळ. मावशी तुम्ही किती चांगले आहात हो. समीर भाऊजी, आता वेळ नाही हा, पटापट तयारी करायची. उद्याचा मुहूर्त आहे. चालेल ना? म्हणजे काय? चालेल ना. हो बघितलं शुभे, मी तुला म्हणाले होते ना समीर नकार देणार नाही म्हणून. हा, चल तयारीला लाग, तुझ्या लग्नाचा बार उडून देऊ. हो हो हो. मावशी नमस्कार करतो. तुझ्यावरचं संकट टळलं बाई. एकदाचा उद्याचा दिवस उजळू दे म्हणजे झालं. उद्या काय आहे? अहो ते ना उद्या तुला काय करायचंय? हा, तुझं तू काम कर. आणि ते भानू कुठे आहे? काय माहित नाही. हा, बरं बरं, काम कर. काय हो? उद्या काय आहे? चल शोभे, अगं आपल्याला खूप तयारी करायची आहे. कसली तयारी? अगं कसली म्हणजे? उद्या लग्न नाही का? लग्नाची तयारी करायची आहे. मग आपण का करायची तयारी? अगं लग्न भानू आणि समीरचे, त्यांचं ते बघून घेतील. तुला आधीच सांगते मी आई, एकही रुपया खर्च करणार नाही. मान पान देवाण घेवाण मला जमणार नाही. ज्यांचं लग्न आहे त्यांनी करावा खर्च. हा, नाही तर सांगितलं ना, सांग वर्गणी काढा. तू कशाला काळजी करतेस? काहीतरी मार्ग निघेल. पण काही करून ना उद्या समीर आणि भानूचं मी लग्न लावणारच. काय करू मला काही कळत नाहीये. हे लग्न कसं काय होऊ शकतं? काही करून हे लग्न थांबवायला हवं. शोभाला सांगतो, पण नको. शोभाला सांगितलं तर सासूबाई माझ्यावरच संशय घेणार. काय करू कळत नाही. दादा, हो मोहन दादा, हे घ्या, माझ्या साडीला फॉल बिडिंग करून द्या. उद्या लग्नात हीच नेसणार आहे मी. बरं देतो. भाऊजी, माझ्या पण साडीला द्या फॉल बिडिंग करून. मला पण हवी लगेच. हो माझं ब्लाऊज उसवलंय, 2 टाके घालून द्याल प्लीज? तेवढा नाही, ब्लाऊज आत आहे, फॉल बिडिंग पण हो करायचं. करतो. नाही, मी आधी आले, माझं काम आधी करा दादा. भाऊजी, मला ना थोडीशी अर्जन्सी आहे, माझं आधी करून द्या. नाही, मी पहिले आले, मला आधी दादा करून देतील. आली अशी, पण टेबलवर पहिले साडी मी ठेवली ना. नाही, पण भाऊजी माझं आधी करतील. हो, तुम्ही आत्ताच साडी नेसणार आहे. नाही, नाही, एकच मिनिट. तुम्ही तर बोलू नका. थांबा, तुम्ही तर बोलू नका. भाऊजी माझं आधी अहो, करून द्या, ऐका please, माझं, please. मी सगळ्यांचं काम करतो. कशाला तुम्ही भांडताय? मी करतो ना. आणि माझं ब्लाऊज देणार ना, देणार. ठेवा हा इथे. कर. हो हो. माझा आधी करतो करतो सगळं करतो. तुम्ही या या. चल बाई. शुभमंगल सावधान. मालक, मी आधी उद्या नवीन साडी नेसणार आहे लग्नासाठी. काय अहो, असं काय बघताय? अरे म्हणजे तुम्ही तयार झालात लग्नाला? हा, मी आता कधीपासून तयार आहे लग्नासाठी. तुमची तब्येत ठीक आहे ना? हा, माझी तब्येत ठीक आहे. मला काय झालंय? मी कधीपासून वाट बघते लग्नाची. हे सगळं पहिल्यांदा अनुभवणार आहे मी. उद्या चांगली सजणार आहे मी. माझं पहिलंच लग्न आहे ना. मी आम्ही बाकीच्या बायकांसारखं नट्टापट्टा करीन, लई मजा करीन. समीर साहेब, काय झालं? अहो समीर साहेब. थँक्यू व्हेरी मच भानू, होकार दिल्याबद्दल. मोन्या, ए मोन्या, अरे थँक्यू व्हेरी मच. तूच माझा खरा मित्र आहेस रे. चल मी येतो. आणि हो, तुझं आटपलं ना की खाली ये माझ्या मदतीला. चल येतो मी. येतो हा, येतो. यांना काय झालं? यांनी तर किती वेळ बघितलं असेल तुळशीचं लग्न. एवढे का खुश झाले? तुळशीचं लग्न? हो, म्हणजे तुम्ही हे जे सगळं बोलत होतात ते तुळशीच्या लग्नाबद्दल बोलत होतात? होय. अहो, मग एक मोठा प्रॉब्लेम झालाय. काय?
अहो चाळीतले सगळे लोक तुमच्या आणि समीरच्या लग्नाच्या तयारीला लागलेत आणि स्वतः समीर सुद्धा